मार्केटिंगमध्ये काम करता बरोबर. तर ते करताना आपण अ, कोणतंही प्रोडक्ट असू देत किंवा सर्व्हिस असू देत त्याचा आपण आधी रिसर्च करतो की नक्की ती सर्व्हिस ते पर्टिक्युलर प्रोडक्ट हे चालणार आहे का नाही मार्केटमध्ये याचा आपण रिसर्च करतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, मार्केट रिसर्च. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही ऑनलाईन बिझनेस करता किंवा ऑफलाईन करता तर तुम्ही दोन गोष्टी फक्त सेल करता. ओके, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रोडक्ट सेल करता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व्हिस सेल करता. ओके, मग याच्यामध्ये तुम्ही कोणता पण बिझनेस इन्क्लूड करा, एक तर तो बिझनेस प्रोडक्ट सेल करत असणार किंवा तो बिझनेस सर्व्हिस सेल करत असणार. ह्याच्या बाहेर जाऊन तो काही सर्व्हिस काही ह्याच्या बाहेर जाऊन तो कोणतीही गोष्ट सेल जी आहे ती करत नसणार. ठीक आहे, कोणतंही एक्झाम्पल घ्या, पॉलिटिशियन्स घ्या. पॉलिटिशियन्स काय करतात, तुम्हाला सर्व्हिस सेल करत असतात. ओके, आत्ताचे जे नवीन ए आयचे टूल्स आलेले आहेत ते काय करतात, ते सुद्धा तुम्हाला सर्व्हिस सेल करतायत. ओके, तुम्ही एखादा सपोज एंटरटेनमेंट एरिया आहे, काही कलाकार्स वगैरे आहेत. ओके, जे तुम्हाला काय जे तुम्हाला एंटरटेन करतात याचा अर्थ काय सेल करतात, ते तुम्हाला सर्व्हिस सेल करतात. सॅमसंग ज्यावेळेस ॲड दाखवतो ते तुम्हाला काय सेल करायचा प्रयत्न करतात, ते तुम्हाला प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न करतात. ओके, सो तुम्ही कोणतंही आपल्या रिअल लाईफमधलं एक्झाम्पल घ्या, एकतर ते तुम्हाला सर्व्हिस सेल करत असतील किंवा प्रोडक्ट सेल करत असतील, याच्या बाहेर ते काहीच सेल करत नाही. आता हे सर्व्हिस आणि हे प्रोडक्ट सेल करताना तुम्हाला आधी माहिती पाहिजे की तुमच्या मार्केटमध्ये त्याची काय व्हॅल्यू आहे, ते कशा पद्धतीनं चालतं. ठीक आहे, सो आपण सपोज आता एखादं एक्झाम्पल घेऊया की मोबाईल फोन सेल. ओके, का कुठलं तुम्हाला कोणत्या इंडस्ट्रीमधलं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर ते सांगा, ते आपण घेऊया. मोबाईल फोन सेल. ओके, हे एक्झाम्पल घेऊ शकतो किंवा कारचं पण एक्झाम्पल आहे ते पण घेऊ शकतो. कोणाकडे आहे का एखादं एक्झाम्पल की आपण ते घेण्याची इच्छा वगैरे आहे का? तर आपण त्याचा थोडासा मार्केट रिसर्च करणार आहे लाईव्ह मध्ये की जेवढे काही पब्लिकमध्ये त्यांचा डेटा अवेलेबल आहे त्यानुसार आपण रिसर्च करण्याचा प्रयत्न करणार. कोणत्या इंडस्ट्रीचं करायचं? ठीक आहे, मग मी आपलं मोबाईल फोनच घेतो. ठीक आहे, सो आता सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झाला. ओके, सपोज जर तुम्ही कंपनीमध्ये जॉईन झाला, त्या कंपनीचं नाव आहे लावा. लावा सगळ्यांना कंपनी माहिती आहे का मोबाईलची? माहित असेल तर एकदा थम्सअप करा. ओके, सगळ्यांना लावा कंपनी माहिती आहे. आता लावा कंपनीने एक त्यांचा नवीन फोन लॉन्च केलेला आहे जो अंडर ₹20,000 ते सेल करतात, ज्याला ते फ्लॅगशिप फोन म्हणतात किंवा अँड्रॉइडचा फोन म्हणतात. ते अँड्रॉइड स्क्रीन टच फोन. ओके, अँड्रॉइड फोन ₹20,000 त्यांनी सेल करायचा विचार. सगळं त्यांचं प्रोडक्टचं सगळं ते आर्किटेक्चर वगैरे सगळं रेडी आहे, सॉफ्टवेअर त्यांचं रेडी आहे. ओके, आता त्यांना सेल करायचं, बट प्रोडक्शनला जाण्याआधी एक एक त्यांनी प्रोडक्ट बनवलेला आहे सॅम्पल वगैरे म्हणून, बट आता त्यांना ते प्रोडक्शन युनिटला पाठवण्याच्या आधी त्यांना थोडासा मार्केट रिसर्च करायचा की नक्की जे आम्ही बनवणार आहोत त्याचं खरंच डिमांड आहे का, काय आहे का, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही टार्गेट करतो, ह्या गोष्टी सगळ्या. ओके, सो त्यांनी तुम्हाला हायर केलं आणि सांगितलं की आपलं एक नवीन प्रोडक्ट आहे लावा. लावा लावा क्युअर म्हणून नावाचं सपोज त्यांचं एखादं मोबाईल फोन, लावा क्युअर किंवा लावा परफेक्ट 1.1 असं करू. लावा परफेक्ट 1 असं त्यांचं मोबाईल फोनचं नाव आहे आणि त्याची प्राइस काय आहे, 20K. ओके, आणि
मग त्याचे जे काही फीचर्स वगैरे आहेत ते सगळे फीचर्स त्याचे राहतील, की जसं की कोणती रॅम आहे, कोणता जी पी यू वापरला आहे, 4K आहे का, कॅमेरा कसा आहे, ओके, OIS आहे का, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच त्याच्या 20K ह्याच्यामध्ये. ओके. आता त्यांनी तुम्हाला असा प्रोजेक्ट दिला आणि सांगितलं की मार्केटमध्ये काय चाललंय त्याच्या बाबतीत थोडासा स्टडी करून या. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार की लावा जो ब्रँड आहे तो कोणत्या लोकेशनला टार्गेट करायचा प्रयत्न करतो. ओके. तुम्ही थोडीशी त्या मोबाईल फोनबद्दल माहिती काढणार, जसं की ते आता त्यांनी 20Kचा फोन काढलेला आहे सपोज, पण ऑलरेडी कंपनी कुठे इस्टॅब्लिश्ड आहे का, तर तुम्हाला काय समजलं की लावा जी आहे ती वर्ल्डमध्ये, हे जे मला माहिती आहे ते सांगतो, वर्ल्डमध्ये 3 नंबर रँकिंगला आहे. ओके. आता काही जण शॉक होतील की लावा कसं काय वर्ल्डमध्ये 3 नंबर रँकिंगला आहे, पण ते 3 नंबरला रँकिंग आहे, पण एका सेगमेंटमध्ये ते रँकिंगला आहे, जसं की फीचर फोन. फीचर फोन जे आहेत ना त्याच्यामध्ये ते 3 नंबरला रँकिंग आहे. म्हणजे काय, तर जे आपले बटनाचे फोन असतात ना, नोकियाचा जो बटनाचे फोन वगैरे असतात, तर त्या सेगमेंटमध्ये लावा वर्ल्डमध्ये 3 नंबरचा ब्रँड आहे. ओके. नोकिया 1 नंबरला आहे, 2 नंबरला एक चायनीज कंपनी आहे आय थिंक, आणि 3 नंबरला लावा आहे. ओके. सो हे तुम्हाला समजलं की कंपनीनं एका तरी इंडस्ट्रीमध्ये जे आहे ते चांगलं काम केलेलं आहे. ओके. बट त्यांचं 20Kचा जो फोन आहे ना त्या रेंजमध्ये त्यांचे आत्ता काही सेल्स वगैरे नाही आहेत. ओके. हे तुम्ही एक थोडा रिसर्च केला, ठीक आहे. ओके. अजून एक तुम्हाला गोष्ट समजली की जो हा ब्रँड आहे तो मेड इन इंडियावाला ब्रँड आहे. ओके. मेड इन इंडिया म्हणजे काय, तर रिअलमध्ये ते इंडियामध्येच प्रोडक्ट जे आहेत ते बनवतात. ओके. असं नाही की चायनामध्ये बनवतात, इथे येऊन असेंबल करतात आणि मग त्याच्यावर मेड इन इंडियाचा टॅग लावतात, असं नाही आहे. ते रिअल मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ना ते इंडियामध्ये करतात. ओके. तर हा एक तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट सापडला. ओके. जे तुम्हाला मार्केटिंगसाठी जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. ओके. तर ह्या काही गोष्टी सापडल्या, बट आपला जो मेन मोटो आहे तो म्हणजे की ह्या सेगमेंटमध्ये काय आता इंडस्ट्रीमध्ये चालू आहे. ओके. सो सगळ्यात पहिलं तुम्हाला इंडिया लोकेशन तर समजलं की जो फोन आहे तो इंडियामध्ये आपल्याला आत्ता तर सुरुवातीला सेल करायचा आहे. 20K बजेट असणाऱ्या लोकांसाठी आपल्याला तो सेल करायचा आहे. ओके. मग आता तुम्ही काय करणार की सगळ्यात पहिला तुमच्याकडं क्वेश्चन येणार की हाऊ मेनी फोन्स sold in India 2024, सोल्ड आउट किंवा सोल्ड टू, किती फोन जे आहेत ते मागच्या वर्षी गेलेले आहेत. हा नंबर भेटला तर तुम्हाला थोडंसं जास्त जी माहिती आहे ती समजेल. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतोय की फोन किती विकले गेले, त्या इंडस्ट्रीचं जे आहे ना तो स्टडी तुम्ही करताय, त्याच्यामुळं आधी तुम्ही सर्च करताय की फोन किती विकले गेले. आपण सिम्पली ChatGPT येऊयात. ओके. यू कॅन ऑल्सो गिव्ह मी past 5 years डेटा. ओके. मग मी त्याला विचारलं की 2024 मध्ये किती फोन विकले गेले, तर तुम्ही थोडं पास्टचा पण डेटा द्या. अजून एक इथे गोष्ट आहे की ChatGPT जे आहे ना ते रिअल टाइममध्ये तेवढ्या पद्धतीनं काम करत नाही. थोडासा डेटा जो आहे तो मिसमॅच होऊ शकतो. सो आपण परप्लेक्सिटीला विचारूया. परप्लेक्सिटी काय करतं, रिअल टाइम डेटा तुम्हाला द्यायचं काम करतं. ठीक आहे. सो सेम क्वेश्चन आपण परप्लेक्सिटीला पण विचारायचं आहे. आता इथे बघा काही डेटा आलेला आहे की 4% इयर ऑन इयर वाढतंय. 151 मिलियन युनिट्स म्हणजे किती, 15 कोटी.
15 कोटी मोबाईल फोन्स दर वर्षाला विकले जातात. हा नंबर तुमच्याकडे आलेला आहे. ओके, किती? 15. ओके, पहिला तुमचा रिसर्चचा जो बेस आहे ना, तो बेस तुमचा तयार झाला की 15 करोड ही इंडस्ट्री जी आहे ती ग्रो करते. आणि तिथे एक लिहिलं होतं की ऑन एन ॲव्हरेज 5% न तुमचं जे आहे इयर ऑन इयर इन्क्रीज आहे 4%. ओके, सो इथं तुम्ही थोडं बघू शकता की इयर ऑन इयर 5%, 4%. ओके, अशा पद्धतीनं ते ग्रोथ होत आहे. तुम्ही 5% धरून चाला. ओके, ऑन एन ॲव्हरेज 5% इयर ऑन इयर ग्रोथ आहे ह्या इंडस्ट्रीची. ठीक आहे. आता तुम्हाला हे तर समजलं की 15 करोड फोन सेल झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आउट ऑफ देम हाऊ मेनी फीचर अँड हाऊ मेनी आर अँड्रॉइड. त्याच्यापैकी फीचर किती आहेत आणि अँड्रॉइड किती आहेत त्याचा नंबर जर मिळाला तर बरं होईल. हॅलो सर, तुम्ही स्क्रीन नाही शेअर केली ना? स्क्रीन जी आहे ती स्क्रीन दिसते का? आता दिसते सर. ओके, मी सिम्पली 2 क्वेश्चन विचारलेले आहेत, एक चॅट जीपीटीला आणि एक परप्लेक्सिटीला. ओके, इथे तुमच्या चॅटमध्येच मी डिस्कशन करतोय जे काय करायचं ते. ओके, सो आउट ऑफ देम हाऊ मेनी आर फीचर अँड हाऊ मेनी आर अँड्रॉइड. 15 करोड नंबर आला आपल्याकडे, त्याच्यामधले फीचर किती आहेत आणि अँड्रॉइड किती आहेत हे आपल्याला आता थोडंसं सर्च करायचं. तर इथे मी अँड्रॉइडला इथे जे हे आहे चॅट जीपीटी, त्याला मी एक क्वेश्चन विचारतो हवा की त्याच्यातले फीचर किती आहेत आणि अँड्रॉइड स्मार्टफोन किती आहेत. सेम इथे पण काही युनिट्स आले बघा. 2024 साली 15 कोटी फोन विकले गेलेले आहेत. ओके, सेम क्वेश्चन मी परप्लेक्सिटीला पण विचारतो. तर आता इथं थोडंसं बायफर्गेशन तुम्हाला इथे मिळू लागलेलं आहे. ते बघा तो काय बायफर्गेशन आहे. ते स्मार्टफोन जे आहेत ना ते 15 कोटी विकले गेलेले आहेत. ओके, आणि फीचर फोन जे आहेत ते 4 कोटी विकले गेलेले आहेत. म्हणजे टोटल जे आहेत ते 19 कोटी तुमचे फोन विकलेले गेलेले आहेत. ओके, म्हणजे जो माझा पहिला क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये त्यांनी काय कन्सिडर केलं की फोन म्हणजे त्यांनी स्मार्टफोन फक्त कन्सिडर केलं. ओके, आणि पण हा चॅट जीपीटीचा डेटा आहे. इथे आय थिंक परप्लेक्सिटीचा डेटा आपण घेतला पाहिजे. परप्लेक्सिटीने व्यवस्थित सांगितलेलं आहे की 14 कोटी फोन जे आहेत ते स्मार्टफोन गेलेले आहेत आणि अराउंड 5 कोटी जे आहेत ते फीचर फोन गेलेले आहेत. 14 आणि 5 19. म्हणजे जो आपला पहिला क्वेश्चन होता त्याचा नंबर थोडासा अपग्रेड झालेला आहे. तो म्हणजे की 19 करोड टोटल फोन, त्याच्यामधले 15 करोड जे फोन आहेत ते स्मार्टफोन आहेत. ओके, आता माझा नेक्स्ट क्वेश्चन काय असेल की आउट ऑफ 15 करोड मधला 15 CR मधला 20,000 वाले किती फोन आहेत. ओके, त्याच्या 20,000 पर्यंतचे. ओके, आता मी त्यांना काय विचारतो इथे चॅट जीपीटीला की हाऊ मेनी फोन्स आउट ऑफ 150 million are below
20K. हाऊ मेनी फोन्स नाही, ते स्मार्टफोन करा म्हणजे परत कन्फ्युजन होणार नाही. टेल मी नंबर सांगा म्हणतो त्याला, म्हणजे आम्हाला रिसर्च जेव्हा कधी पण करतो त्यावेळेस आपल्याला नंबर असणं खूप महत्वाचं असतं. परप्लेक्सिटी पण आता त्याच्यावरती थोडंफार काम करेल. ओके, तर अप टू 20,000चे जे फोन आहेत ते गेलेले आहेत किती, 4 कोटी, 4 ते 4.5 कोटी. ओके, तर तुम्ही 4 कोटी धरून चाला, 4 करोड. ओके ओके, तर 4 करोड असा आपल्याकडे एक नंबर आला. इंडियामध्ये एका वर्षाला 4 कोटीपर्यंतचे फोन आहेत ना ते विकले जात आहेत. ओके, बिलो 20,000चा थोडा परप्लेक्सिटीचा थोडा वेगळा नंबर आला, चॅट जीपीटीचा वेगळा नंबर आला. तर आपण परप्लेक्सिटीचा नंबर घेऊयात. ओके, कारण परप्लेक्सिटी जे आहे ना त्यांचा डेटा जो आहे तो रिअल टाइम आहे. सो आपण काय करूया, फोन्स बिलो 20,000, 71% कसं काढलेलं आहे. रिसेंट इंडस्ट्री अनालिसिस स्टेट दॅट स्मार्टफोन दॅट प्राइस 7,000 to 25,000 अकाउंटेड फॉर 71% ऑफ द मार्केट. म्हणजे यांच्याकडे प्रॉपर डेटा आहे. आता ह्यांनी कसा काढला, 150 एस्टिमेट ॲझ्युमिंग, ह्यांनी ॲझ्युम केलेलं आहे. ओके, चॅट जीपीटीनं ॲझ्युम केलेलं आहे, परप्लेक्सिटीनं प्रॉपर ऑन द डेटाबेस त्यानं गोष्टी ज्या आहेत ते सांगितलेलं आहे. त्यानं एक आर्टिकल घेतलेलं आहे रिसर्चचं, त्याच्यावरून त्यानं 71% सांगितलं. सो हा नंबर जो आहे तो मोर करेक्ट आहे. ओके, सो बिलो 20,000 किती आहेत, 106 मिलियन. याचा अर्थ 10 कोटी फोन जे आहेत ना ते बिलो 20,000 आहेत असा नंबर आपल्याला निघतोय. आउट ऑफ 15 करोड 10 करोड जे फोन आहेत ते 20Kच्या रेंजमधले आहेत. ओके, आता याचा अर्थ काय, तर जो तुम्ही बनवलेला लावाचा फोन आहे, कोणता, लावा परफेक्ट 1. लावा हा असा फोन नाही आहे बरं का, आपण हे केलंय, हायपोथेटिकल केले त्या गोष्टी. ओके, लावा परफेक्ट 1. 10 करोड लोक तुमचं जे आहे ना तो कस्टमर, म्हणजे 10 करोड लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. ओके, एवढ्याच लोक म्हणजे इंडियातले जे 150 कोटी त्याच्यापैकी 10 कोटी लोक तुमचा फोन जे आहे ते परचेस करण्याचं पोटेन्शियल त्यांच्यामध्ये आहे. ओके, किंवा ते त्या रेंजमधले लोक आहेत. आता हा डेटा तुमच्याकडे आला. ओके, त्यामुळे जेव्हा तुम्ही लावा कंपनीमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला तुमची पहिली पायरी जी आहे ती क्लिअर झालेली आहे, की तुम्ही एक प्रॉपर डेटा घेऊन गेला कंपनीच्या मीटिंगमध्ये. ओके, आणि तिथं तुम्ही जे हे आहे डेटा तो प्रेझेंट केला. ओके, आता कंपनीच्या नेक्स्ट मीटिंगला काय झालं की कंपनीने विचारलं तुम्हाला की मार्केट शेअर सांगा, मार्केट शेअर सांगा, किंवा आपण किती पहिल्या वर्षी विकू शकतो. ओके, मार्केट शेअर सांगा लोकांचा काय काय आहे आणि आपण किती पहिल्या वर्षी विकू शकतो. तर येऊयात आपण चॅट जीपीटीला नकोच विचारायला कारण ते ॲझ्युम करतंय. परप्लेक्सिटीला आपण विचारूया. ओके ओके, 106 million phones are under 20K. I agree. Okay, can you please tell me market share of various companies in that segment. Okay,
सो मी आता परप्लेक्सिटीला विचारलं की ह्या सेगमेंटमधला तुम्ही थोडं मार्केट शेअर सांगू शकता का, कुणाचा किती आहे काय आहे. ओके, आणि हा डेटा घेऊया आपण. ओके, आणि चॅट जीपीटीला म्हणू की क्रिएट पाय चार्ट ऑन दिस. चॅट जीपीटीला म्हणलं की याच्यावरती तू पाय चार्ट बनव. ओके, तर आता इथे थोडंसं बघा तुम्ही की विवोचा जो आहे तो अराउंड 18 to 20% आहे. त्याच्या खाली शाओमी आहे, सॅमसंग त्याच्या खालोखाल आहे. ओके, आणि बाकी आयक्यू, मोटोरोला, पोको, ओप्पो. ओके, हे अप टू रिअलमी पर्यंत. ओके, आता ह्यातले तुम्ही फक्त एक लक्षात घ्या की आता ह्यांच्यातले जे मेन आहेत, मेन दोघ जण जे आहेत, पहिले टॉपचे दोन, त्यांचा मार्केट शेअर तुम्ही पहिल्या 3 वर्षापर्यंत तरी लवकर हे करू शकत नाही, ग्रॅप करू शकत नाही, कारण ते इस्टॅब्लिश्ड प्लेयर असतात असं आपण त्यांना म्हणतो, इस्टॅब्लिश्ड प्लेयर. ओके, सो विवो आणि शाओमी 20% म्हणजे तुम्ही अराउंड धरून चाला की 40% जो शेअर आहे ना, तो 40% शेअर तुम्ही लवकर हे कॅप्चर करू शकत नाही, त्याला तुम्हाला थोडा टाइम द्यावा लागेल. पण तुम्ही 60% शेअर जो आहे तो कॅप्चर करू शकता, कारण हे सगळे फोन जे आहेत ना, हे फीचरवरती येतात. म्हणजे मोटरोलाचं एखादं फीचर आलं तर त्यातलं काही लोक घेतात, आयक्यूचं फीचर आलं त्यात ते काही घेतात. ओके, सो 60% मार्केट जे आहे ना ते ओपन आहे. 40% जे आहे ना ते ब्रँडच्या मागं जातात, की विवोचे 20,000चे फोन जे आहेत ते चांगले असतात, शाओमीचे 20,000 पर्यंतचे फोन चांगले असतात. हे मेंटॅलिटीनं परचेस करणारे लोक असतात, ते फीचर बघत नाही. मग बाकीचे जे लोक आहेत ना ते फीचर बघून जातात. ओके, बाकी जे शेअर आहेत ते फीचर बघून गेलेले आहेत. ओके, सो इथे पाय चार्ट पण आला असेल, इथे तुम्ही पाय चार्ट बघून घ्या. हा पाय चार्ट पण तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये ऍड करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्यातलं किती 60% मार्केट कॅप्चर करू शकता. मग जे 10 कोटीच्या 60% किती होतं, तर अराउंड 6 करोड. तुमच्याकडे अजून एक नंबर आला, काय नंबर आला, 6 करोडचं मार्केट तुम्ही टॅप करू शकता. शुअर शॉट मध्ये तुम्ही तेवढ्या मार्केटमध्ये एंट्री करू शकता हे सेल करण्यामध्ये. ठीक आहे, आता हा एक आपला नंबर आला. तुम्ही नेक्स्ट टायमिंगला तो पाय चार्ट घेऊन गेला, कंपन्यांचे शेअर्स दाखवले की किती ह्याच्या मार्केट शेअर काय आहेत, आणि आपलं मार्केट घेऊन गेला की आपण 6 कोटी जे युनिट सोल्ड होतात ना, तिथे आपण आपला फोन जो आहे तो हेवीली आपण ॲडव्हर्टाईज वगैरे करू शकतो. ओके, आता आता तुमचं लावाचं मॅनेजमेंट जे आहे ते खुश झालं. ओके, आता ते काय म्हणणार की ठीक आहे, 6 करोड आपल्याला आपण टार्गेट धरून चालू की आपल्याला ह्या वर्षी 6 करोड मार्केट टॅप करायचं. ओके, आणि त्यातले आपण युनिट किती सेल करू शकतो, तर पूर्ण आपण बजेट वगैरे लावून आपण जे आहे ना ते ह्याच्या 10 to 20% जे फोन आहेत ते पहिल्या वर्षी आपण सेल करू शकतो. सपोज जर आपण धरलं की 10%, तर 60 करोडच्या 10% किती होतात, अराउंड 60 लाख फोन जे आहेत ते आपल्याला सेल करायचे आहेत इन 2025. 60 लाख. ओके, हा फायनल नंबर जो आहे तो आलेला आहे. ओके, आपल्याला आता 2025 संपलं, 2026. ओके, 2026 मध्ये आपल्याला लावाचे जो परफेक्ट वन आहे त्याचे 60 लाख युनिट सेल करायचे आहेत. हा आपला टार्गेट आहे. ओके, सेल्स टार्गेट जे राहणार आपलं. ओके, आता सेल्स टार्गेट, तर सेल्स काय म्हणणार, ठीक आहे 60 लाख सेल करायचे, तर आम्हाला मॅक्सिमम तुम्ही जवळपास तुम्ही आम्हाला 2 करोड लीड्स द्या, 2 करोड लीड किंवा 3 करोड लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवा, तिथं आम्ही सेल करू शकतो. सेलची टीम फक्त सेल्सचं काम करायचं आहे, पण त्यांना पोहोचवायचं काम जे आहे ते आपलं मार्केटिंगच्या टीमचं असतं. ओके,
सो सेलची टीम काय म्हणणार, ठीक आहे आम्ही 60 लाख विकतो, तुम्ही आम्हाला 2 करोड 3 करोड लोकांपर्यंत पोहोचवा. ओके, तर ते आता मार्केटिंगचं काम आलं. मग मार्केटिंगचा जो हेड आहे तो तुमच्याकडे येणार, तुम्ही डिजिटल मार्केटिंग मॅनेजर आहात. ओके, तो तुमच्याकडे येणार. तो काय म्हणणार की 2026 मध्ये तुम्ही ऑनलाईन चॅनल थ्रू किती मोबाईल सेल करणार. ओके, मग आता तुम्हाला त्याच्यावरती रिसर्च करायचं. ओके, मग इथे परत क्वेश्चन मार्क आला. आता तुम्हाला त्यांना बजेट पण सांगायचं आहे आणि 60 लाखांपैकी तुम्ही किती सेल करणार ते पण तुम्हाला सांगायचं आहे. ओके, मार्केट रिसर्च झाला. आता तुम्हाला प्रॉपर ह्याच्यामध्येच आता कॉम्पिटिटर अनालायसिस पण होईल. आता तुम्हाला प्रॉपर ऑनलाईन डिजिटल चॅनल जे आहेत ना त्यांचा तुम्हाला थोडा स्टडी करायचा. ओके, स्टडी कसा करणार आपण, तर आपण कीवर्ड्स वरती येऊयात. ओके, कीवर्ड प्लॅनर आहे का इथे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणकोणते मार्केट्स जे इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. इथपर्यंत जर आयडिया क्लिअर असेल तर थम्सअप करा की आपण एकदम टॉपपासून सुरुवात केली की कुठं सेल करायचा आहे मोबाईल, किती रुपयाचा आहे, 15 कोटी 19 कोटी नंबर निघाला, त्यातले फीचर फोन बाजूला निघले, त्यातनं बाकीचे अजून फोन बाजूला निघले, परत ते फायनल आकडा आला की बाबा 6 कोटी. 6 कोटी मधलं पण आपण किती करू शकतो, तर आपण 60 लाख पर्यंत मोबाईल जे आहेत ते सेल करू शकतो. ओके, पहिल्या वर्षी. तर ते असा आकडा निघत निघत गेला. आता 60 लाख मल्टिप्लाय बाय 20,000 एकदा करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किती रुपयांचं सेल्स जो आहे तो करायचं टार्गेट आहे आपलं. 60 लाख मल्टिप्लाय बाय 20,000. किती होते ते, 12,000 करोड. लेट मी चेक. ओके, तो 12,000 करोडचं तुम्हाला जे आहे ते पहिल्या वर्षी जो आहे तो सेल करायचा आहे, असा नंबर आलेला आहे. ठीक आहे, 12,000 करोडचं तुम्हाला सेल करायचं. आता तुम्हाला त्यासाठी बजेट किती लागेल, ओके, डिजिटल मार्केटिंग टीमला, ओके, आणि किती युनिट्स तुम्ही सेल करणार ऑनलाईन. ओके, तर आपण येऊयात आता आपल्या इथे. आणि इथे आपल्याला काय करायचं, कीवर्ड रिसर्च टूल असं टाकायचं. कीवर्ड रिसर्च टूल टाकलं की ते एससी रँकिंग आलेलं आहे. ओके, आता सिम्पली मी काय करतो इथे की इथे मी एक कीवर्ड टाकतो, बाय मोबाईल फोन अंडर 20,000 टाकतो इंडियामध्ये. ओके, आणि मी इथं ॲनालाइज करतो. तर ह्याचा आपण व्हॉल्यूम जे आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण गुगल एक टॅप करतोय. ओके, इथं रिसर्च येतोय. सी आपल्याकडे काय कीवर्ड्स आले जसं की फोन, मोबाईल फोन, बेस्ट फोन अंडर 20,000. किती त्याचं आलं, 3 लाख जे आहे ते व्हॉल्यूम आलं मंथली. ठीक आहे, महिन्याचे 3 लाख, स्मार्टफोन 2 लाख. ओके, तर आपण एक ऑन एन ॲव्हरेज धरून चालू की मोबाईल अंडर 20,000 1 लाख, हे सगळ्यांचं धरून त्यांनी किती काढले, 3 लाख पर्यंत एक रफ फिगर आपल्याकडे आलेली आहे. तर मंथली गुगल वरती 3 लाख सर्चेस होत आहेत. ओके, हे गुगलवर चाललं. आपल्याला सोशल मीडिया पण हँडल करायचं, याच्यामध्ये कव्हर करायचं. सोशल मीडिया, ॲमेझॉन,
ओके. फ्लिपकार्ट सगळे आपल्याला ह्याच्यात कव्हर करायचे. आता गुगलवरती 3 लाख महिन्याला सर्च होत आहेत, म्हणजे इयरली किती सर्च होत आहेत? 1 इयरमध्ये 36 लाख. ओके. रफ फिगर आले की एक 36 लाख. अजून पण बाकीचे कीवर्ड जर धरले तर एक 50 लाख तुम्ही धरून चाला. 50 लाख जे आहेत ते कीवर्ड तुम्ही टॅप केले सर. ओके. 50 लाख सर्चेस पर्यंत तुम्ही पोहोचू शकताय गुगलच्या माध्यमातून. ओके. त्याच्यानंतर सोशल मीडिया. ओके. सोशल मीडियावरती कोणकोणते येतात? तर फेसबुक, इंस्टाग्राम. ओके. ह्या गोष्टी येत आहेत. तर तिथून तुम्ही किती मार्केट टॅप करू शकता. ओके. तर तुम्ही काय करायचं, सिम्पली या कॅन यू टेल मी मोबाईल जवळ आलं. कॅन यू टेल मी डेली ॲक्टिव्ह युजर, त्याला डाव म्हणतो. डेली ॲक्टिव्ह युजर्स अँड मंथली ॲक्टिव्ह युजर्स ऑन इंस्टा अँड फेसबुक. हे तुम्ही मला सांगू शकता का की डेली ॲक्टिव्ह युजर्स आणि मंथली ॲक्टिव्ह युजर्स किती आहेत इंस्टा आणि फेसबुकवरती? तर हे दोन्ही क्वेश्चन मी त्यांना विचारलेले आहेत. तर 3 बिलियन आहेत वर्ल्ड वाईड. ओके. इन इंडिया. मला इंडियामध्ये सांगा. त्यांना पण मी म्हणतो की मला इंडियामध्ये सांगा. इंडियामध्ये बघा अराउंड किती आहेत? 414 मिलियन, म्हणजे 40-41 कोटी तुम्ही धरून चाला महिन्याचे ऍक्टिव्ह आहेत. ओके. कॅन यू टेल मी आउट ऑफ देम टेक सॅव्ही किती आहेत? म्हणजे जे मोबाईल फोन मध्ये हे ते असल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट जास्त ते. ओके. 40 कोटी मधले ते म्हणतात की तुम्ही 50% असं धरू शकता की तुम्ही टेक सॅव्ही आहेत. ओके. तर एक आपल्याकडे रफ फिगर आले की एक 20 कोटी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता की जे टेक सॅव्ही आहेत किंवा जे मोबाईल रिलेटेड किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड इंटरेस्टेड आहेत. ओके. तर आपण 20% म्हणजे 20 करोड. ओके. सो सोशल मीडिया थ्रू आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो जे आपल्या ह्याच्यातले आहेत ते 20 करोड. ह्याचा जो कन्व्हर्जन रेट राहतो ना, हा कन्व्हर्जन रेट कमी असतो बरं का. लेस कन्व्हर्जन रेट. जो गुगलचा आहे 50 लाखचा तो व्हॅल्युएबल आला. ओके. परत आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. ओके. एक्सप्लेन सेम डेटा फॉर ॲमेझॉन अँड फ्लिपकार्ट. हे आपले मेन चॅनल्स आहेत. ओके. तर सेम डेटा मला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर पण तुम्ही थोडासा एक्सप्लेन करा. ॲमेझॉनवरती किती आहे मंथलीचे? 20 कोटी. फ्लिपकार्टवरती 18 कोटी, म्हणजे 38 कोटी महिन्याचे आहे. ओके. 38 कोटी त्यातले टेक सॅव्ही किती आहेत? टेक सॅव्ही तर काही दिला. ॲमेझॉनचे सांगितले 40, 45, 48 म्हणजे 50 कोटी तुम्ही धरून चाला एस्टिमेट डेली ॲक्टिव्ह युजर्स. आणि त्यातले टेक सॅव्ही किती आहेत? टेक सॅव्हीचा डेटा ह्यांनी पण दिला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर एक 40-50 कोटीचं तुम्ही मार्केट तिथं टॅप करू शकता. ओके. आणि मी तर सिंपल प्रश्न विचारतो, हाऊ मेनी फोन्स सोल्ड आउट ऑन
ई कॉमर्स साईट. सिम्पली आपला हा क्वेश्चन विचारतो की ई कॉमर्स साईटवरती किती मोबाईल फोन विकले गेले, त्याचा काही डेटा आहे का त्यांच्याकडे. इथे काय डेटा आलेला आहे आपल्याविषयी. टोटल सेल्स वर चालली आहे. स्मार्टफोन सोलर धीस प्लॅटफॉर्म्स 18 मिलियन. 18 मिलियन, 15 to 18 मिलियन युनिट्स म्हणजे किती झाले हे. जवळपास 1,80,00,000. ओके, आपण 1.5 कोटी धरू. 1,50,00,000 युनिट जे आहेत ते इथून सेल केले. 1.5 करोड. आता ह्या सगळ्यांची आपल्याला साठगाठ घालायची आणि आपल्याला एक नंबर जो आहे तो नंबर आपल्याला द्यायचा आहे आपल्या टीमला. ओके, तर गुगलवरती किती आहेत 50 लाख. 50 लाख मधलं तुम्ही कन्व्हर्जन किती करू शकता. फुल कॅम्पेन रन केले, ॲडव्हर्टाइजमेंट केली, सगळ्या गोष्टी केल्या, 10% तुम्ही कन्व्हर्जन आणू शकता. ओके, 10%. त्याच्यामध्ये तुम्हाला बजेट वगैरे खूप लागेल. बजेटचं आपण आता नको बोलायला, बट 10% तुम्ही कन्व्हर्जन आणू शकता. मग आउट ऑफ 50 लाखचे 10% किती होत आहेत. 5 लाख. ओके, सो 5 लाख तुम्ही गुगलवरून. इथे किती आहे 20 करोड तुम्ही सोशल मीडियावरती ॲडव्हर्टाईज वगैरे सगळं रन केलं. 20 करोड लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला. त्यातलं कन्व्हर्जन रेट फक्त 1%च धरा, कारण की खूप कमी कन्व्हर्जन राहतं सोशल मीडियावरती. रीच खूप राहतो पण कन्व्हर्जन कमी राहतो. सो 2 करोडच्या 1% किती होतंय. सो 20 करोड 2 करोड 20 लाख. 20 लाख रुपीज. 20 लाख इथं होते. ओके, सो 20 लाख फोन जे आहेत ते तुम्ही इथून सेल करू शकता 1%. ओके, 20 लाख होते तर 2 लाख होते. मला एकदा चेक करू द्या फक्त. 20 करोडच्या 1% ऑफ 20 करोड. $20 बरोबर आहे. ठीक आहे, सो 20 लाख इथून तुम्ही सेल करणार 1% कन्व्हर्जन रेट जरी म्हणलं तर. आणि हे जे 1.5 करोड जे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून सेल होत आहेत, त्यातलं तुम्ही असं धरून चाला की तिथलं पण तुम्ही सपोज 1% किंवा 10% जरी तिथलं तुम्ही सेल घेतला ह्या प्लॅटफॉर्म्सवरून, तरी 15 करोड 1.5 करोडच्या 10% असतं 1.5 लाख. ओके, सो तुम्ही एवढा सेल जो आहे तो तुम्ही करू शकता. 5 आणि 20, 25, 25 आणि 26, 26.5. तर 26.5 लाख 26.5 लाख तुम्ही सेल करू शकता डिजिटल मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीजनुसार. ओके, जे काही तुमचं बजेट लागेल ते तुम्ही तसं त्यांना सांगायचं की 100 करोड 200 करोड जे काही तुमचं असेल ते. ॲड वगैरे रन करणे, ॲमेझॉनला पैसे देणे, हे गोष्टी करणे, ते सोशल मीडियावरती कॅम्पेन रन करणे. ओके, सो 100 to 100 करोड जे काय तुम्ही कॅल्क्युलेट, त्याचं पण कॅल्क्युलेशन असतं, ते करून तुम्ही सांगू शकता. समजलं का सगळ्यांना. समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. आउट ऑफ 60 लाख तुम्ही किती विकणार. तुम्ही अराउंड 45% जे आहे ते तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीजनुसार तुम्ही सेल करा.
एक मिनिट. ओके. सो आउट ऑफ 60 लाख 45% जे आहे, तुम्ही मीटिंगमध्ये असं सांगू शकता की जे आपलं 60 लाखचं टार्गेट आहे त्यातलं 45% जे आहे त्या गोष्टी, ते मोबाईल फोन्स आम्ही अशा पद्धतीनं सेल करू. एवढ्या एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यासाठी एवढं एवढं बजेट लागणार आहे. बजेट कसं काढायचं तर गुगलवरती पेड ॲड्स कितीला चालू आहे, फेसबुकवरती पेड ॲड्स कितीला चालू आहे, ॲमेझॉनवरती ॲमेझॉन किती कट घेते, एका एका एक फोन सेल केला तर त्याच्या मागे किती पर्सेंट कट मारते ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ते सगळं त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगायचं की 20 करोड 10 करोड अशा वॉटेवर काय खर्च येईल कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मला ते सांगून फायनल अमाऊंट सांगायचे, 100 करोडचं बजेट लागेल वगैरे असं. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. ठीक आहे. सो आपण आजचं लेक्चर इथेच थांबूयात. ह्याच्यामध्ये आपण काय कव्हर केलं, मार्केट रिसर्च. ओके. आणि कॉम्पिटिटर अनालायसिस पण ह्याच्यामध्ये झाला, जसं की आपण ते पाय चार्ट वगैरे बनवलं होतं ना, ते त्याच्यामध्ये कॉम्पिटिटर अनालायसिसमध्ये अजून पण गोष्टी असतात, ते आपण फ्युचरमध्ये डिस्कस करूयात. ओके. मेन आपला मार्केट रिसर्च जो आहे तो याच्यामध्ये कम्प्लीट झाला. एकच लेक्चर सफिशियंट आहे त्याच्यासाठी. ओके. हॅलो हा, येस. सर, एक क्वेश्चन